आज आपण करतोय सोयाबीन मसाला. तर त्यासाठी ना 700 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे मी, सोया चंक्स, आणि 6 टोमॅटो, 4 कांदे, अर्धी वाटी दही, हिरव्या मिरच्या आणि खोबरं, गरम मसाला, किचन किंग मसाला 1 चमचा घेतला मोठे, आलं लसूण, कसुरी मेथी घेतली 1 चमचा, जिरे घेतले 1 चमचा, कोथिंबीर घेतली भरपूर, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 2 ते 2.5 चमचे लाल तिखट आहे, धणा पावडर आहे 2 चमचे, साखर आहे 1 चमचा आणि मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने खूप छान टेस्ट लागते. आता पहिल्यांदा आपण पाणी गरम करून घेऊ आणि त्याच्या सोयाबीन नाही का असं ब्लांच करून घेऊ, म्हणजे नाही का. तर त्याच्यात मीठ टाकलं मी 1-1.5 चमचा, पाणी उकळलं ना चांगलं, मग त्यात ते सोया चंक्स टाकायचे. एवढी 5 ते 6 लोकांसाठी भाजी पुरेशी होती, भरपूर होती म्हणजे नाही का. चांगले उकळून घ्यायचे. मीठ टाकायचं म्हणजे नाही का त्याच्यात थोडीशी चव येते त्याला. आता इकडे कांदे चिरून घ्यायचे असे, आपल्याला ते परतूनच घ्यायचे किंवा उकळून घ्यायचे, म्हणून ना मोठं चिरायचे कांदे. जर मी आता हे मीडियम साईजचे म्हणून 4 घेतले, जर मोठ्या साईजचे असेल तर 3 घेतले तरी चालते. तुम्ही ना या माझ्या पद्धतीने ही भाजी ना कुकरमध्ये करून पाहे, इतकी छान होती ना, ढाब्याच्या पेक्षाही छान. तुम्ही रेसिपी करून पाहे म्हणजे तरच समजेल तुम्हाला, नुसतं पाहून नाही केलं ना मग लक्षात येईल. आता हे कांदा मी चिरून घेतला, असा मोठा मोठा चिरला. आणि माझ्या रेसिपी आवडल्या ना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनल आहे, सपोर्ट द्या. कांदे झाले चिरून. आता हे उकळून घ्यायचे नाही का, थोडं म्हणजे अर्धवट शिजून घ्यायचे, म्हणजे काय होतं त्याच्यातला कच्चेपणा जातो आणि ग्रेव्ही छान होते. त्याच्यातच शेंगदाणे टाकले मी, ह्याच्यातच ह्याच्या भोपळ्याच्या बिया आहेत त्या टाकल्या थोड्याशा. ते टोमॅटोचे वरचं तोंड आहे ना ते काढायचं. टोमॅटो पण मोठ्या साईजचे असेल तर 4च घेतले तरी चालेल, पण माझे आता मीडियम साईजचे आहेत म्हणून मी 6 घेतले. आता त्याला मधून नाही ना 2 अशा चिरा द्यायच्या आणि ना छोट्या पॅनमध्ये ना असं थोडंसं तेल टाकून ना असे ठेवायचे आणि झाकण ठेवून, म्हणजे त्याचं साल आहे ना आपोआप वरून निघून येईल म्हणून. आता हे पण इकडं झाले, ह्याचं पाणी ना काढून द्यायचं. आता हे थंड झाल्यावर किंवा गार पाणी टाकून ना परत पिळून घ्यायचे चांगले. इकडं कांदा आणि शेंगदाणे ना आणि ते मगज म्हणजे बी ते उकळून झाले. इकडं या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि टोमॅटो आहेत ना ते अर्धे चिरलेले आहेत ना आपण, ते असे खालच्या बाजूने करून ठेवायचे सगळीकडे लावून असे नाही का, म्हणजे आणि त्याचं झाकण ठेवायचं, म्हणजे ते साल आहे ना थोडं शिजून पण निघतील, टोमॅटोचा कच्चेपणा पण जाईल
आणि ते साल पण वरचे निघून येईल. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण लावायचं. आता हे पिळून घ्यायचं चांगलं, नाही का, सोयाबीन. थंड पाणी टाकून गार झाली पिळून घेतलं. आता मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या दांड्या आहेत ते मिक्सर करून घ्यायच्या. आलं लसूण पण त्याच्यातच टाकायचं. त्याची पेस्ट करून घेतली, चांगली मिक्सर करून घेतलं ते. आणि आता इकडे ह्याच्यातलं पाणी थोडं कमी केलं आणि हे शेंगदाणे, मगज बी आणि कांदा हे मिक्सर करून घ्यायचा. हे पाणी ना ओतून नाही द्यायचं, तसंच ठेवायचं, नंतर भाजीला वापरलं तरी चालेल. आता छान पेस्ट झाली. आता ह्याच्यातच आहे ना हे टोमॅटोचे साली इकडनं काढून घेतले, शिजले टोमॅटो. छान शिजले. आता हे मिक्सरच्या भांड्यात आहे ना ते कांद्याची पेस्ट काढून घेतली, त्याच्यात दही टाकले, ते पण त्या टोमॅटो बरोबर किंवा कांद्याबरोबर मिक्सर करायचं. पण आता हे टोमॅटो बरोबर टाकले मी मिक्सर करायला. हे झाले. आता इकडे ह्याच्यात आहे ना थोडंसं ते आपण हिरव्या मिरचीची त्याचं हे केलेलं आहे ना मिक्सर खोबऱ्याचं ते ह्याच्यात टाकायचं थोडंसं मॅरिनेट करायला. धनापूड टाकली थोडीशी ह्याच्यात पण. सगळे मसाले थोडेसे टाकून घ्यायचे, तिखट, मीठ, हळद. थोडंसं मीठ टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मॅगी मसाला पण टाकायचा ह्याच्यात पण थोडासा. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ही भाजी कुकरमध्ये करायची, म्हणजे ते सोयाबीन आहे ना पाहिजे तसं आपल्याला शिजतं व्यवस्थित, असं रबरासारखं होत नाही आणि गाळ पण नाही होत, मस्त लागतं. आता इकडे आहे ना पॅनमध्ये तेल टाकायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं सोयाबीनचे हे. आता इकडे ना ते परतून झाले ना, इकडं कुकर गरम करायला ठेवला, त्यात तेल टाकलंय, जिरं टाकायचं आणि ते वाटलेलं मिक्सर केलेलं हे टाकायचं, कोथिंबीर टाकली आणि हे मिक्सर केलेलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या दांड्या आणि आलं लसूण ते परतून घ्यायचं व्यवस्थित, नाही का.
याच्यात तेल तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल, तुम्ही मिडियम वापरा. आता कांद्याची पेस्ट टाकली, कांदा, शेंगदाणे आणि मगजबीची. आता ही चांगली परतून घ्यायची आधी. त्यात याच्यात कसुरी मेथी टाकली, थोडीशी हातावर घेऊन चोळून टाकायची, म्हणजे नाही का ते फ्लेवर पण छान येतं त्याचा. आता हे किचन किंग आणि गरम मसाला आहे, ते एक चमचा घेतला मी मोठा. लाल तिखट आहे 2-2.5 चमचे, तुमच्या आवडीनुसार. आता तिखट तुम्हाला जसं लागतं तसं घ्या. धना पावडर 2 चमचे आणि थोडीशी टेस्ट हे होण्यासाठी, बॅलन्स होण्यासाठी साखर टाकली 1 चमचा. चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्याच्यात टोमॅटो प्युरी आणि दही टाकलं, दह्याची टोमॅटोची प्युरी टाकली याच्यात. याच्यात मीठ टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढी व्यवस्थित परतता येईल ना ती ग्रेव्ही, तेवढी परतून घ्यायची व्यवस्थित. आता हे परतलेले सोया चंक्स टाकायचे आणि ह्याच पॅनमध्ये पाणी ना, तर गरम पाणी टाकायचं. या पॅनमधून पाणी हे करून घ्यायचं, कारण ह्याच्यात मसाला राहिलेला आहे. पाणी टाकून घ्यायचं. पाणी ना तुम्हाला जितकं पाहिजे त्यानुसार. हे आता ही नाही का, हे भाजी करण्यासाठी ना तुम्हाला आहे ना असं अर्धा ते पाऊण तास लागेल, पण हे आता हे कुकरमध्ये आहे ना 5च मिनिटात शिजते सगळी तयारी झाल्यावर. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की 1 शिट्टीतच होती, 1च शिट्टी करायची. ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे तशी. पाणी थोडं जास्तच ठेवायचं, कारण आहे ना ते सोयाबीन आहे ना, त्यामुळं ते असं नाही का जास्त लगेच ॲब्झॉर्ब करून घेतं पाणी. 1 शिट्टी झाली, आता भाजी तयार.